नावावरूनच लक्षात आलं असेल, ही गोष्ट देवीदास मोहन राठोड नावाच्या एका धडपड्या अवलियाची आहे. शरीर यष्टीने एकदमच सामान्य वाटणारा हा अवलिया किती सामर्थ्यवान असेल याचा अंदाज तुम्हाला पुढे येईलच. पैठण तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेलं सुंदरवाडी नावाचं हे जेमतेम 50 उमऱ्यांचं गाव. वडील मोहन आणि आई पारुबाई हे मोलमजुरी आणि लाकूड तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. देवीदास यांना एक भाऊ आणि 3 बहिणी. 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण देवीदास यांनी सुंदरवाडीतच घेतले. शाळेपेक्षा त्यांना भलत्याच गोष्टीत जास्त गोडी. नदीत जाऊन खेकडे पकडणे, मित्रांसोबत डोंगर दऱ्यात भटकणे, नाहीतर बकऱ्या राखणे. परंतु शिक्षणाचे खरे बाळकडू त्यांना मिळाले ते त्यांच्या अशिक्षित आजी सोनाईकडून. सुंदरवाडीत 5वी पासून शाळा नसल्याने आजीच्याच दट्ट्याने ते पुढे काका शंकर राठोड यांच्याकडे जायकवाडीला शाहू विद्यालय येथे शिकले. काकांनी मोठ्या जिकिरीने देवीदासला घडवले. 10वी झाल्यावर पुढे चुलत भाऊ बबन रामजी राठोड यांच्या सहकार्याने शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथे 1983ला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. या काळात देवीदास यांच्या आईवडिलांनी जंगलात लाकडं तोडून मोठ्या कष्टानं पैसा पुरवला. पॉलिटिकल नंबर लागला तिथं, मग ते जायला पैसा नाही. कसा तरी इकून तिकून कोणाकडून उकळून पैसे पाठवले. मग नंतर त्याला 2-3 महिने झाले, 5 महिन्यानंतर मी भेटायला गेलो तर त्याची परिस्थिती फार वाईट दिसली मला. हातानं सफाई खायचं, भात खायचं, भाकरी खात नव्हते. म्हणजे करणार कोण? मग मी त्याला ते सांगितलं, बा तुझ्याकडे मी साल घालीन, पण तू हॉटेलमध्ये नंबर लाव, हॉटेलमध्ये खाय. मग त्याला 150 रुपये महिना होता. आम्ही 50 रुपये पाठायचे इकून तिकून. मग ते कसे काढले त्याने दिवस, कसे नेते बाई. ते मला इतकं पस्ताव यायचं. सगळे मुलं नोकरीला लागते आणि आम्ही गरीब होतून आपले मुलं कसे काय शिकणार. पण लोक म्हणायचे शिक्षण म्हणजे तिसरा डोळा. मग आम्ही रोजाराजी करून पैसे कमवायचे. आम्हाला शेती बी नव्हते. लाकडं तोडून जायकवाडीला विकायचं आणि तो पैसा लेकराला 50 रुपये, आम्हाला संसाराला मीठ मिरच्याला 50 रुपये. अशी परिस्थिती आम्ही भोगली. एक आत्पावतेला म्हणजे आम्ही महिना काढायचा. आम्हाला चहा माहीत नव्हतं, साबण माहीत नव्हतं. पण जेव्हा नोकरीला लागला देवीदास तेव्हापासून आम्हाला डबल कपडे भेटले ना, चिंगडच होते. आता आम्हाला खुश वाटतोय, मुलगा आम्हाला पैसा पाठतोय. आता आमची गरिबी हटलेवानी वाटतं मला. आता 1987ला पॉलिटेक्निक पूर्ण झाले. देवीदास पुन्हा गावाकडे परतले. आधीपासूनच गावाविषयीची तळमळ त्यांना शांत बसू देईना. त्यांनी कासा सामाजिक संस्थेच्या सहकार्याने गावाच्या विकासात स्वतःला झोकून दिले. पुढे ते ग्रामपंचायत सदस्यही झाले. गावात पिण्याचे पाणी, समाज मंदिर, लाईट व्यवस्था, वृक्ष लागवड, बांध बंदिस्ती, गोरगरीब कुटुंबाला विहिरी, शेळीचे प्रकल्प, युवकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन केले. दारूबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, महिला बचत गट या उपक्रमांची दखल घेऊन नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्यामार्फत 1991-92चा जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त झाला. सरकारी नोकरीची धडपड त्यांनी सोडली नाही आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे अनुरेखक या पदावर स्थान मिळवले. 1993 साल त्यांच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे, कारण याच वर्षात त्यांचे सुनीता यांच्याशी लग्न झाले. भऱ्यापुऱ्या घरातून आलेल्या सुनीता यांनी देवीदास यांच्या आयुष्याला खरा आकार दिला. याच दरम्यान मोठा मुलगा अमोलचा जन्म झाला. याच काळात कृषी विभाग पुसद येथे उत्कृष्ट काम केल्याने त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही त्यांनी झोकून काम केले. मत्स्योदरी देवी यात्रेदरम्यान विविध उपक्रम राबवले. फुलंब्री येथे असताना 21 पैकी 21 विद्यार्थ्यांना शासकीय सेवांमध्ये रुजू करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची धडपड्या अशी नवी ओळख निर्माण झाली. या दरम्यान देवीदास आणि विद्यार्थ्यांनी एकही सुट्टी घेतली नव्हती. आता काही लोक नोकरी लागतात, माडी गाडी साडी आणि लाडी याच्यासोबतच, परंतु ही व्यक्ती त्यांना आपल्या समोर जो विद्यार्थी दिसतो ते आपलं दैवत आहे. दैवत मानून त्यांना स्वावलंबी कसं बनवता येईल यासाठी झटत राहिले. त्याच्या वेळेचं भान सुद्धा ठेवलं नाही. पूर्वी मी क्लास 3 म्हणून सिल्क निदेशक पदावर होतो.
परंतु त्या पदावरती माझ्या मनात खूप इच्छा होत्या की संस्थेचा विकास झाला पाहिजे, मुलांचा विकास झाला पाहिजे. परंतु ते जेव्हा मी माझ्या वरिष्ठांना सांगायचो तर तिथं कुठंतरी ती खीळ बसायची आणि मनातली इच्छा पूर्ण व्हायची नाही. ही खंत मला होती, म्हणून मी स्पर्धा परीक्षा आणि MPSC देण्याचा निर्णय घेतला. मी गावाकडं माझं लग्न झालं तेव्हा काय एवढं काहीच नव्हतं, रोड पण नव्हतं, काही नव्हतं. मला अक्षरशः हा मुलगा राहिला ना, मला असं 9व्या-7व्या महिन्यातच मी माहेरी आले. मग कधी इकडं कधी तिकडं राहायची, शेतात पण कामं करायची. व्यवस्थित झालं आमचं सगळं. नंतर मग त्यांनी परीक्षा देत राहिले मग कधी थकले नाही ते. असताना मुलगी लहान होती, एक हाताने धोका द्यायचे. आणि तो दिवस उगवला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमधून MPSC उत्तीर्ण झाले. आता थांबायचं नाही असं मनाशी पक्क करून मंठ्याच्या ITI कॉलेजला प्राचार्य म्हणून रुजू झाले. स्वतःची प्रत्येक संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र एक केली. माळ रानावरती असलेल्या या संस्थेत पायाभूत सुविधांपासून वर्कशॉप, मॉडर्न डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, प्रशस्त वसतिगृह, पाण्याची सुविधा निर्माण केली. हा कायापालट पाहून महाराष्ट्र शासनाने 2018-19 वर्षाचा उत्कृष्ट ITIचा पुरस्कार या संस्थेला माननीय राज्यपालांच्या हस्ते बहाल केला. त्यानंतर बदनापूर ITI येथे त्याच जोशाने काम केले आणि 2020-21चा उत्कृष्ट ITIचा पुरस्कार मिळवला. पुढे अंबड ITIतही नाविन्यतम काम केले. या संस्थेलाही 2021-22चा उत्कृष्ट ITIचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर क्लास 1 अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. घनसावंगी ITI मध्ये केलेले काम पाहून स्वतः तंत्रशिक्षण मंत्री राहिलेले माननीय राजेश टोपेही भारावून गेले. 40-50 लोक राठोड परिवाराच्या जवळचे नातेतले शासकीय अधिकारी होणं किंवा शासकीय पदांवर काम करणं हे साधारण काम नाही. त्यासाठी नक्कीच प्रामाणिक कष्ट लागतात आणि ते कष्ट त्यांनी त्याच्या सगळ्या. हा माणूस असल्यापासून अंबडला बी होता, इडे बी आहे. काम आणि विद्यार्थ्याला सोबत घेऊन तो घडला पाहिजे हे विचार करण्याचं काम आदरणीय राठोड सर करतात. त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. मला खूप मनापासून समाधान वाटलं. इधरचे प्राचार्य आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण खूप मेहनतीनं हे सगळं उभं केलेलं आहे. पैसा जरी सरकारचा असला तर शेवटी उभा राहून काम करून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आम्ही सगळे समाधानी आहोत. खूप चांगलं काम झालेलं आहे. हे सर्व काम करीत असताना त्यांनी कुटुंबाकडेही दुर्लक्ष होऊ न देता मुलांच्या शिक्षणावर भर दिला. आज त्यांचा मोठा मुलगा अमोल प्रादेशिक परिवहन विभागात RTO आहे, तर मुलगी ममता वकील आहे. मी KGला ज्यावेळेस होतो शाळेत जायला उशीर व्हायचा आणि मग अंघोळ करताना वडील मला ABCD शिकवायचे. तो प्रसंग मला थोडा अद्यापपर्यंत आठवतो. त्यांनी आम्हाला आयुष्यात हेच शिकवलं की जरी आपल्याकडून होत नसेल तर नाकार देऊ नका. हो मी करेल, माझ्याकडून होईल आणि मी करणार, एवढे 3 वाक्य शिकवलं. अशा वडिलांना मी तर एकदम जिनियस आणि हिरो मानत आहे. आमचं जे नातं आहे ते एखाद्या सासरा आणि सुनेसारखं नाही आहे. आमचं नातं एक वडील आणि मुलगीसारखं आहे. माझे नाना थोडी सांगतात, अजून माझे नाना चॉकलेट घेऊन देतात, अजून फिरायला नेतात. नाना माझे सासरे म्हणजे एकदम मनमिळावू स्वभावाचे आहे. प्रत्येकासोबत ते जुळवून घेतात. लहान मुलासोबत ते लहान मुलासारखं वागतात, तरुणासोबत तरुणासारखे वागतात, त्यांना मोलाचा सल्ला देतात. प्रत्येकाच्या मनामध्ये ते घर करून जातात. समाजालाच कुटुंब मानत त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक आपुलकीचं स्थान निर्माण केलं आहे. परिवारासाठी एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे काम केलं त्याचा परिपाक म्हणजे त्यांच्या कुटुंबातील एकूण 52 लोक सरकारी नोकरीमध्ये सध्या कार्यरत आहेत. एका प्रवासाची सांगता आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात आज देवीदास भाऊ करणार आहेत.
देवीदास भाऊकडं आम्ही बघून कधी आम्ही सामाजिक आदर्शच घेतलेला आहे, कारण देवीदास भाऊ आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे. आम्ही सामाजिक काम करत असताना देवीदास भाऊ स्वतः मंदिर म्हणा, व्यायामशाळा म्हणा, कुठं सामाजिक कार्य म्हणा, एवढं करत असतानाही देवीदास भाऊंनी त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम केलं, सर्व कुटुंब एकत्रित ठेवलं. तर हे सर्व समाजाने कुठंतरी एक आदर्श घ्यायसारखं आहे. मला असं वाटतं की येणारं जे आव्हान आहे ते कुटुंब व्यवस्थेचं आहे. जरी आपण आज या व्यवस्थेमध्ये जरी दूर राहत असलो तरी देखील आपण एक असणं खूप गरजेचं आहे. देवीदास यांच्या आयुष्यातला सर्वात समृद्ध काळ म्हणजे त्यांचे निरागस बालपण, सुंदरवाडी गाव आणि त्यांनी जपलेली माणसं हेच त्यांच्या जीवनाचे खरे भांडार. स्वतःच्या जगण्यासाठी प्रत्येकजण झटतोच, पण इतरांना जगवण्यासाठी झटणारा हा धडपड्या म्हणजेच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आहे. शासकीय सेवेतून आज हा सूर्य मावळत असला तरी उद्या तो नव्या आशेचा, नव्या केशरी तेजाचा प्रकाश घेऊन पुन्हा उगवणार आहे. तुमच्या आमच्या आयुष्याला उजाळा देण्यासाठी हा धडपड्या देवीदास अविरत चालत राहणार आहे.